श्री स्वामी समर्थ. 18 ऑक्टोबरला होणार गुरु परिवर्तन. मेष राशीवर याचे काय होणार परिणाम? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. ठराविक वेळी ग्रह आपली राशी बदलत असतात आणि याचे परिणाम 12 राशींवर दिसून येतात. 18 ऑक्टोबर रोजी गुरु आपली राशी बदलणार आहे. यामुळे मेष राशीला याचे काय फळ मिळणार, कोणत्या गोष्टीत लाभ मिळेल आणि कोणत्या गोष्टीत सतर्क राहावे लागेल, यासाठी सविस्तर जाणून घेऊ गुरु परिवर्तनाचे परिणाम. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. गुरु हा धर्म, श्रद्धा, ज्ञान, समृद्धी, संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह मानला जातो. 2025 मध्ये 18 ऑक्टोबरला गुरु आपले स्थान बदलून मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे गुरु परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे मेष राशीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारा आणि निर्णायक ठरू शकतो. तुमच्या चतुर्थ भावात गुरु गोचर करणार आहे आणि चतुर्थ भाव हे मानसिक शांती, घर, आई, स्थावर मालमत्ता, कौटुंबिक सुख आणि वाहन यांचे मानले जाते. आणि गुरुचे या क्षेत्रात आगमन म्हणजे समाधान, सौभाग्य आणि स्थैर्य मिळवून देणारा काळ असेल. गुरुचा 4थ्या भावातील प्रवास तुमच्या कुटुंबासाठी खूप अनुकूल ठरणार आहे. तुमच्या घरातील वातावरण समाधानकारक, प्रेमळ आणि शांत राहील. घरातील जुने मतभेद, तणाव या काळात दूर होतील. घरात नवीन वस्तूंची खरेदी, सजावट, नूतनीकरण किंवा नवीन मालमत्तेचा व्यवहार होऊ शकतो. तुमचे आईसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला आईचा आशीर्वाद मिळेल. तसेच घरातील सदस्यांमध्ये सहकार्य वाढेल. तुम्हाला हा काळ कौटुंबिक सौख्य आणि एकत्रतेचा जाईल. ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे किंवा घर बदलायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल. मेष राशीच्या प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना हा काळ चांगला जाईल. पण या काळात तुम्हाला भावनिक स्थैर्य राखणे गरजेचे राहील. कारण अतिसंवेदनशीलतेमुळे तुमच्यात छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवून वागावे. गुरु हा संबंधांना स्थैर्य देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे मेष राशीच्या वैवाहिक जीवनात आदर, परस्पर समज आणि सुसंवाद वाढेल. तुमची जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज दूर होतील. तसेच जे विवाह इच्छुक आहेत त्यांना योग्य जोडीदार सापडू शकतो. गुरु परिवर्तनाच्या काळात मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत हा काळ मध्यम स्वरूपाचा जाईल. तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल, पण पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. जसे अपचन, पाणी साठणे, मूत्रपिंड याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. पण तुमचे मानसिक स्वास्थ्य एकदम उत्तम राहील. गुरु परिवर्तनानंतर तुमच्या मनात शांतता, सकारात्मक विचार आणि समाधान राहील. ताणतणावात घट होईल. फक्त शारीरिक आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, ध्यान व योग यावर भर दिल्यास गुरुच्या कृपेने अधिक चांगला लाभ होईल. गुरु हा बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती आहे. त्यामुळे मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा गुरु परिवर्तनाचा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. अभ्यासात एकाग्रता, आत्मविश्वास आणि नवीन विषयांबद्दल रस वाढेल. परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना हा काळ अनुकूल असेल. संशोधन, उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुरुची उत्तम साथ मिळेल. तसेच शिक्षणाशी संबंधित कार्यरत असणाऱ्यांना आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. गुरु परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उच्च पदस्थ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सरकारी नोकरी, बँकिंग, रिअल इस्टेट, अध्यापन, शिक्षण क्षेत्र किंवा प्रशासनाशी संबंधित क्षेत्र यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ मिळतील. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा काळ खूपच लाभदायी ठरेल. भागीदारीसाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ योग्य ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करू शकाल. मात्र कोणत्याही व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा. मेष राशीच्या व्यक्तींच्या नवीन आर्थिक योजना यशस्वी ठरतील. कारण गुरुग्रह स्वभावतः शुभ आणि दाता आहे.
त्याच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येईल. गुंतवणुकीमधून चांगला नफा मिळवू शकाल. मालमत्तेचा व्यवहार, घराशी संबंधित गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमध्ये स्थिरता ठेवून काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. फक्त तुमच्या आत्मविश्वासामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतात. त्यामुळे नियोजनपूर्वक पैसा वापरणे हिताचे ठरेल. गुरुच्या कृपेने व्यवसायात स्थिरता, नोकरीत उत्पन्नाचा नवा मार्ग खुला राहील. मेष राशीच्या व्यक्तींनी गुरुग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. गुरुवारी ब्राह्मणांना किंवा विद्वानांना अन्नदान करावे. घरातील पाणी स्थिर ठेवू नये. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, कारण गुरु जलतत्वाशी संबंधित ग्रह आहे. घरात दत्तगुरू किंवा श्री विष्णू यांचा फोटो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून रोज दीप लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्र 108 वेळा जपावा. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकदान किंवा शैक्षणिक मदत देणे अत्यंत पुण्यकारक असते. घरात दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम किंवा गीता, गुरुचरित्र वाचावे. गुरुवारी उपवास करून सायंकाळी फलाहार घ्यावा. हे सर्व उपाय करताना, दानधर्म करताना मनात विनम्रता आणि निस्वार्थ भावना ठेवावी. जप करताना पिवळ्या आसनावर बसावे आणि गुरुग्रहासाठी पिवळ्या रंगाची माळ वापरावी. या सर्व उपायांमुळे गुरुग्रहाची कृपा लाभते आणि सर्व अडथळे दूर होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.